आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण विकासक, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण विकासक आणि शिखर तक्रार निवारण समिती म्हणा, गेली 12 वर्ष आम्ही त्यांच्या मनमानी कारभारामुळे माझ्या नगरातील रहिवासी मी अतोनात हार सहन करतोय। आम्ही त्रस्त आहोत अक्षरशः। आमच्यावर जो काही अन्याय झालेला आहे आता या 12 वर्षात, त्यासाठी मी कमीत कमी 3 वेळ उपोषण केलेलं आहे आझाद मैदानामध्ये। प्रत्येक वेळी उपोषण केल्यानंतर आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन मिळालेलं आहे, परंतु उपोषण सोडल्यानंतर पुन्हा आमचा अन्याय जो आहे त्याच्या डबल अन्याय आमच्यावर होतोय। आपले पुढारीचे गणेश शिंदे साहेब हे सुद्धा आता उपस्थित आहेत, ते पण आझाद मैदानामध्ये आपली भेट झाली होती। तर या संदर्भात जो काही आमचा अन्याय होतोय त्या संदर्भात आम्ही शिखर तक्रार निवारण समिती यांच्याकडे सुद्धा अनेक वेळ तक्रार केलेली आहे। आम्ही सर्व बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे, पण त्यांच्याकडूनही आम्हाला काही पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही। उलट त्यांच्याकडूनही आमचे फसवणूक होते, अन्याय होते आमच्यावर। आणि 3 वेळ उपोषण करून झाल्यानंतर सुद्धा मी वैयक्तिक आत्महत्या करण्यासाठी मला परवानगी मिळावी यासाठी सुद्धा मी पत्रव्यवहार केलेला आहे। तो पत्रव्यवहार केल्यानंतर मला लेखी स्वरूपात मी आज कोणत्याही प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याचं नाव घेणार नाहीये, कारण का मला कोणाला बदनाम करायचं नाही, पण आम्हाला न्याय मिळण्यासाठी म्हणून आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे। यापूर्वी सुद्धा 3 आम्ही पत्रकार परिषद घेतल्या, पण आम्ही कधीही पत्रकार परिषद आपलं उपोषण केलेली आहे, पण आम्ही कधी पत्रकार परिषद आम्हाला कुठला गाजावाजा करायचा नव्हता। आणि पुढारी वृत्तपत्र सोडून आमची कोणी दखलही तशी घेतली नव्हती। पण यावेळी आम्ही विचार केला की नाही, आम्हाला जर समजा जर शेवटचं उपोषण जर करायचं असेल तर आपली दखल ही मीडियाने वृत्तपत्राने घेतली पाहिजे, आणि त्यासाठी आजची माझी परिषद आहे। आणि म्हणूनच या परिषदेसमोर मी आज जाहीर करतोय की जोपर्यंत आम्हाला जर हा न्याय मिळत नसेल तर सोमवार दिनांक 17/8/2026 पासून आम्ही निर्णायक आंदोलन आणि माझे 4थं उपोषण आम्ही सुरू करतो आहे। बरे सुरू करतो उपोषण, त्या संदर्भात काही कागदोपत्री पुरावे सुद्धा मी आज आणलेले आहेत। 2012 मध्ये आमची पात्रता निश्चित करण्यात आम्ही परिशिष्ट 2 तयार झालेले आहे। या परिशिष्ट 2 प्रमाणे आम्ही पात्र सभासद आहोत। त्यानंतर 2014ला आम्हाला एलॉय भेटला। एलॉय भेटल्यानंतर आम्ही भाडं घेऊन आमचे रूम खाली केलेले आहे, आणि रूम खाली केल्यामुळे आमचे मीटरही कापलेले गेलेले, आणि मीटर कापलेलेचे पुरावे मी सोबत जोडलेले आहेत। हे आमचे पुरावे मीटर कापलेले, तरी सुद्धा चुकीच्या माहितीच्या आधारावर विकासकाने आणि प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आमच्यावर 33A ची कारवाई केलेली आहे आणि आम्हाला अपात्र केले। का अपात्र केले तर मी स्वतः 2014 पर्यंत त्या प्रकल्पाचा सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे, आणि मी पूर्णपणे प्रामाणिकपणे काम केलेलं आहे। विकासकाच्या चुकीच्या कामाला मी सहकार्य केलेलं नाहीये, त्याच्यामुळे आमच्यावर कारवाई झाली आहे। पण माझ्यासह अनेक रहिवासी याच्यामध्ये भलपटले गेले किंवा त्रास सहन करतात। जी कारवाई आमच्यावर झाली त्या कारवाईमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण 18/12/14ला मिळालेलं आहे बांधकाम परवाना, आणि आमच्यावर कारवाई झाली आहे
2015ला त्याचे सगळे आपले डॉक्युमेंट्स आहेत. पण ही माहितीच खरी खोटी आहे. कारण 2014ला आम्हाला एलॉय भेटला होता आणि या खोट्या माहितीच्या आधारावर आमच्यावर कारवाई झाली. महाराष्ट्र शासन राजपत्राप्रमाणे हे महाराष्ट्र शासन राजपत्र आहे. या महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये फॉर्म मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जोपर्यंत आपल्या पुनर्वसन इमारतीच्या पहिल्या प्रकल्पाला बांधकाम परवाना मिळत नाही तोपर्यंत 33(अ)(फ) कारवाई लागतच नाही. आणि म्हणून हे इथे खोटं मेन्शन केलेलं आहे की आम्हाला बांधकाम परवाना मिळाला. माझ्याकडे लेखी स्वरूपात आहे, पण याची दखल पण घेतली जात नाही आणि म्हणून अशी प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतलेली आहे. तर या खोट्या माहितीच्या आधारावर आमच्यावर 33(अ)ची कारवाई करून आमचं रूम अपात्र करण्यात आले. खरं तर कसं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा ही स्कीम राबवण्याचं ठरवलं ते सगळ्यांना घरं मिळावं म्हणून हे ठरवलं होतं आणि ही स्कीम चालू केली. परंतु इथे तर आमच्या घरच काढून घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच्याकडे माझ्याकडे सगळे कागदपत्रे पुरावे. बरं, या संदर्भात जो बांधकाम परवाना जो आपल्याला मिळाला तो 2018ला आहे आणि माझ्यावर कारवाई झाली 2015ला माझ्यासह माझ्या लोकांवर. खरं म्हणजे चुकीचं आहे. कारण जोपर्यंत बांधकाम परवाना 2018ला मिळतो आमच्यावर 2018 पर्यंत ही कारवाई झालीच नाही तरी यांनी केलेली आहे. आणि म्हणून आम्ही पहिलं उपोषण जे आहे आमचं ते 2015ला ऑक्टोबर महिन्यात 2 गांधी जयंतीला आम्ही केलं. ज्यावेळी आम्ही 1 ऑक्टोबरला म्हणजे 2 ऑक्टोबरला हे उपोषण करण्याचं ठरवलं त्यावेळी दिनांक 30 तारखेला 2 ते 3 दिवस अगोदर आम्हाला अनेक ठिकाणीवरून म्हणजे बोलवणी आली आणि त्यानंतर आम्ही प्राधिकरणामध्ये मीटिंग झाली. आमची मीटिंग झाल्यानंतर त्याचे हे मिनिट्स आहे. मीटिंग झालं त्याच्यामध्ये त्यावेळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम गुप्ता साहेब त्याचे नाव घेतोय कारण की गरजेचं आहे म्हणून त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या 17 लोकांना जी कारवाई झालेली आहे त्यांनी सकारात्मक शपथपत्र द्यावं, त्यांना पात्र करावं, करारानुसार त्यांची भाडी बँके खात्यात जमा करावी आणि त्याच्यानंतर प्राधिकरणाची पूर्ण खात्री झाल्यानंतरच त्यांची घरं तोडण्यात यावी आणि त्याच्यानंतर पुढील परवानगी द्यावी. आज ताल्यावर आम्ही पात्र झालेलो नाहीये, आम्हाला भाडं भेटलेलं नाहीये, पण परवानग्या सगळ्या त्यांना मिळालेल्या आहेत. त्याची दखल पण घेतली जात नाही आणि हे आम्हाला त्यांनी लेखी स्वरूपात लिहून दिल्यानंतर आम्ही पहिलं उपोषण सोडलं. ते स्वतः असीम गुप्ता साहेबांच्या सांगितलं. आमदार अशोक पाटील साहेब तिथे होते, 2 माजी नगरसेविका होत्या. हे सगळे लेटर सहाय्यक निबंधक कार्यकारी अभियंता सगळ्यांना पोच झालेले आहेत. तरी पण आमची कारवाई मागे घेण्यात आली आहे. आम्ही शपथपत्र त्यांनी सांगितलं तात्काळ शपथपत्र आम्ही दिलेलं आहे, त्याचीही दखल घेतली नाही आणि आमचे रूम तोडण्यात आले. तर रूम तोडण्यात आल्यानंतर ते आम्हाला अशी अपेक्षा होती की आम्हाला भाडं भेटेल, पण त्यानंतरही आम्हाला भाडं भेटलं नाही. आम्ही जवळजवळ 2023 पर्यंत प्रतीक्षा 2023 वर आम्ही प्रतीक्षा केली आणि त्यानंतर आम्ही दुसरं उपोषण केलं. दुसरं उपोषण केल्यानंतर आमची दखल श्री उदय सामंत साहेबांनी घेतली. आमच्या 12व्या दिवशी पण दखल नाही आमची. 12व्या दिवशी उपोषणची दखल घेतल्यानंतर आमची तत्कालीन सीओ महेंद्र कल्याणकर साहेब यांच्यावर आमची भेट झाली. त्यांनी आम्हाला भाडं द्यायला सांगितलं. 30 लाख रुपये बिल्डरने जमा पण केले. 20 लाख रुपये आमच्या खात्यात पण आले. माझे एकटे खात्यात आले. 10 लाख रुपये अजूनही SRAच्या खात्यात आले. इतका भ्रष्टाचार आणि हे झालेलं आहे प्राधिकरणाचं हे सगळं, तर त्याचा आवाज आपण उठवावा एवढीच आमच्याकडे कळकळीची विनंती. त्यानंतर पुन्हा आम्हाला भाडं भेटलं नाही. आम्ही भरपूर तिथे पत्रव्यवहार केला, सगळं केलं, तर आम्ही तिसरं उपोषण केलं.
तिसऱ्या उपोषणाच्या वेळी आम्ही सांगितलं की आमच्या संस्थेची कमिटी 2014 राजीनामा दिलेला आहे. 2014 पासून आमच्या संस्थेच्या कमिटीने एकही मीटिंग घेतली नाही. त्यांच्यावर मी कायम कंप्लेंट करत असताना या तिसऱ्या उपोषणाच्या वेळी कमिटी बरखास्त करतोय, तुम्ही उपोषण सोडा सांगितलं आम्हाला, आणि उपोषण सोडल्यानंतर फक्त तिघांना बरखास्त केलं. आजही तेच कमिटी कारभार करतो. तर हा सगळा अंदाधुंदी कारभार आपल्या समोर आणावा यासाठी आजची पत्रकार परिषद. आपण याची दखल घ्यावी ही विनंती आहे. टोटल बाधित किती लोक आहेत? सगळं आमच्याकडे 270 लोक आहेत. त्यातली 50हून अधिक लोक आजही अपात्र आहेत. आजही अपात्र आहेत. त्याच्यानंतर 106 लोकांनी कंप्लेंट केल्यामुळे ऑडिट झालेले ऑडिट 106 लोकांचं जवळजवळ 12 कोटी रुपये भाडं हे थकीत आहे. तेही आज आम्हाला दिलं जात नाही. पण त्या विकासकावर 12 वर्षात कारवाई झालेली नाही. विकासक कोण? नेसर साखर निर्माण कॉपरेटिव्ह म्हणून नेसरला विभाग आहे. एस वार्ड शहरीनगर भांडूर. आता भाड्याचा जो विषय आहे, परिपत्रक 153 आणि 166 नुसार भाडं देण्याची जी दिवस जो ठरलेला आहे ना, त्याच्या 3 दिवस अगोदर ही रक्कम प्राधिकरणाकडे जमा करणं विकासकाला बंधनकारक. जर त्याने ती रक्कम जमा नाही केली तर त्याच्यावर स्टॉपर ऑर्डर निघते किंवा 13(2) चेंज ऑफ डेव्हलपर कारवाई होते. अनेक कारवाई त्याच्यावर होतात. 2014 पासून आतापर्यंत मी शेकडो नाही हजारो पत्रव्यवहार केले. सगळे माझ्याकडे आहेत. इथे नाही पण माझ्या आहेत सगळे. पण त्याची दखल घेतली गेली नाही. आजही विकासकावर एकही स्टॉपर ऑर्डर लादलेली गेली नाही. तर हा सगळा जो चाललेला जो प्राधिकरणाचा मनमानी कारभार आहे त्याच्यावर कुठेतरी चाप बसला पाहिजे अशी आमची आशा आहे. मी हे जे 4थं उपोषण आता मी जे करणार आहे ते माझं निर्णायक उपोषण असणार आहे. जोपर्यंत मला न्याय भेटत नाही, घरी तिथे जीव गेला तरी ते मी उपोषण सोडणार नाही असं पत्रावर मी त्यांना केलेलं आहे. आत्ताच मला काल वर्तक आपलं निर्मलनगर पोलीस स्टेशनवरून कॉल आलेला आहे की आपण एक चर्चा करू किंवा काय असेल. पण त्याच्यावर माझा काही विश्वास नाही, कारण की आता मी तुमच्यासमोर सगळ्याच गोष्टी सांगतोय. सगळ्यात महत्वाचं काय आहे की विकासाचं आमच्यावर रागवलं असेल काय असेल ती गोष्ट आम्ही मान्य करू शकतो, कारण की विकासकाला आम्ही त्याच्या मनमानी कारभाराला करण्यासाठी आम्ही रोखलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा राग आम्ही समजू शकतो. त्याने आमची भरपूर बदनामी पण केली, सगळं काय काय केलं. पण प्राधिकरणाचा काय प्रॉब्लेम आहे? प्राधिकरण काय एवढे याला सहकार्य करतं बिल्डरला? हा एक खरा गांभीर्यपूर्वक विषय. बरं, प्राधिकरणाच्या विरोधात आम्ही शिखर तक्रार निवारण समिती केली. शिखर तक्रार निवारण समिती त्यांच्या नावातच आहे तक्रार निवारण समिती. ते पण शिखर गुच्छ समिती आहे. पण त्यांचाही ते पण प्राधिकरणाला सहकार्य करणारे आहे. त्यामुळे आज जर समजा 12 वर्षानंतर आम्हाला ते सांगतात तुम्ही कोर्टात जा, 12 वर्ष आम्ही इथे लढतोय, कोर्टात गेलो तर आम्हाला कधी नाही मिळणार. आणि त्याच्यामुळे हे 4थं अधिवेशन करणं आम्हाला गरजेचं आहे. 2014 पासून 2024 म्हणजे एक तास पूर्ण झाले. हो, बरोबर आहे. विकास खोळंबलेला आहे. हो. विकासकाचा काही वेगळा हेतू आहे त्याच्यामध्ये? विकासकाचा वेगळा हेतू म्हणजे असं आहे, विकासकाने आमचा संपूर्ण FSI मुलुंडला वापरलेला आहे. 12 ते 13 प्रकल्पाची परवानगी त्याला देण्यात आली आणि तिकडचे सगळे PME तो आमच्याकडे आणतात. म्हणजे आमच्याकडे तो सगळा भंगारवाडा करतोय. आमचा त्याला विरोध आहे. आजही तुम्ही जर त्या जागेवर गेलात, बिल्डिंग तयार आहे, आतलं सगळं काम बाकी आहे, बाहेर सगळा पसारा पडलेला आहे, 3रा 4था म्हणजे फ्लोअर आत्ताच गळतोय. 10 वर्ष काम 1918ला आम्हाला
सीसी भेटली बांधकाम परवाना. 18ला बांधकाम परवाना मिळाला. समजा आपण 19ला जरी काम चालू केलं तर आज 8 वर्ष त्याचं काम चालू आहे. म्हणजे 8 वर्ष त्याची जी काही कॅपॅसिटी जी आहे ती अशीच निघून गेली. अजून 2 वर्ष आम्हाला ती बिल्डिंग भेटेल की आम्हाला माहिती नाही. म्हणजे 10 वर्ष अशीच निघून गेली. आणि जर समजा आमचा एरिया सुद्धा असं लोकेटेड आहे की आमच्या समोर मंगल प्रभात लोढा यांची बिल्डिंग चालू आहे. तिथे 1.5 कोटीचा एक फ्लॅटची किंमत आहे. त्याच्यापेक्षा खाली नाही. अशा आमच्या प्रकल्पाचे जर सत्यानाश जर होत असेल तर आम्हाला आवाज उठवणं गरजेचं होतं. आता आम्ही आवाज उठवलेला. मी स्वतः या बिल्डर बरोबर काम केलेलं आहे. माझं नुकसान भरपाई बिल्डर मला द्यायला तयार, पण माझ्या लोकांचं काय? ज्या लोकांनी मी आज 2000 सालापासून या सह्याद्रीनगर एकता निवासी संघाचा सेक्रेटरी म्हणून काम करतो. 14ला जरी मी राजीनामा दिला असला तरी मी विकासाची आजही, म्हणजे मी आत्ता सुद्धा त्याच्याशी वार्ता केलेली आहे या 3 ते 4 महिन्यापूर्वी, की आमच्या लोकांचं जे काय आहे ते तू क्लिअर कर. अजूनही वेळ गेली नाहीये, पण त्याला गरज वाटत नाही, कारण त्याला प्राधिकरणाची पूर्णपणे साथ आहे. त्याच्यामुळे त्याला तुम्हाला कोर्टात जायला सांगितलंय, तुमचा न्यायव्यवस्थेवरती विश्वास नाहीये का? मुळीच नाही. न्यायव्यवस्थेचा वृक्षच आमचा उडालेला आहे. कारण काय, कोर्टात आमची चालू आहे. त्याला किती वर्ष लागतील? आज तुम्हाला सांगतो, आमचे हे जे आता जे सगळे तिचे आता आमच्याकडे सगळे हे पण हे आमच्यासाठी त्यांचे मिस्टर भाऊ हे आमचे मित्र आहेत मनोज जाधव. त्यांचे वडील आई वडील दोघंही होते. बिचारे त्यांना त्या नवीन घरात जायचं होतं, जाऊ शकले नाही. आणि आजही आम्ही पण हयात असताना, माझे वडील होते, आम्ही हयात असताना जातो की नाही आम्हाला टेन्शन आहे. भाडं भेटत नाहीये. स्वतःच्या पैशाने आम्ही भाडं भरतोय. त्यांचे वडील आजारी आहेत. वडील आजारी आहेत. त्यांचे गावकर सासू सासरे ऑफ झाले, आई आहे सासरे ऑफ झाले. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आज झोपडपट्टीची पुनर्वसन करून ज्या बिल्डिंग बांधल्या जात आहेत, 21 माळ्याची त्याला परमिशन भेटते. त्यांचं पुनर्वसन उद्या कसं होणार याचं काही नियोजन नाहीये. आम्ही जर विचारलं तर आम्हाला काहीच उत्तर भेटत नाही. एक पदाधिकारी तिथे 3 वर्षाची त्यांना मुदत आहे. 8-8, 10 वर्ष ते काम करत आहेत. त्यांची बोलण्याची सुद्धा म्हणजे पद्धती तुम्ही जर बघितला, मी तर सांगतो की तुम्ही खरोखर ह्या प्राधिकरणात पत्रकार गेलं पाहिजे. कारण मी आज 12 वर्ष तिथे मी हेलपाटा मारतोय प्राधिकरणामध्ये. हजारो लोक तिथे अक्षरशः भाड्यासाठी, पात्रतेसाठी रडतायत. जे लोक चांगले व्यवस्थित असताना येत होते ना, आज व्हीलचेअरवर येत आहेत. पण ह्या प्राधिकरणाला कोणाची दया येत नाही. प्राधिकरणाने ठरवलंय आपलं काम आपण करत राहायचं, आपलं आपल्याला भेटतंय. मी आपल्या संपूर्ण पत्रकारांच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की हे जे सगळे पेपर जे आहेत, हे पेपर ज्यावेळी मी त्यांच्यासमोर कधी मला ते बोलवतात चर्चेला, मी जेव्हा घेऊन बसतो त्यावेळी ते असं म्हणतात की अरे तुम्ही बोलताय तेच खरं कसं. तर मी या प्राधिकरणाला, या पत्रकार परिषदेसमोर खुलं आवाहन करतोय की त्यांनी एक पत्रकार परिषद आपण घेऊया. प्राधिकरणाचे सर्व अधिकारी येऊ देत, तिथे शिखर तक्रार निवारण समितीचे अधिकारी येऊ देत, आज विकासक जो आमच्या नावाने वावड्या उठवतो त्याने यावं देत. आपण एक परिसंवाद घेऊया. तर मी तुमच्या मार्फत त्यांना कळवू इच्छितो की त्यांनी वेळ द्यावा या उपोषणाच्या. 17 तारखेला माझं उपोषण आहे. या 2-3 दिवसात त्यांनी वेळ द्यावा. कधी पूर्ण अरेंज मी करेन. जे सभागृह आहे ते मी अरेंज करेन. त्यांनी यावं, परिसंवाद साधावा माझ्याशी. जर ते, कारण की कसं आहे, त्यांची पण काहीतरी बाजू असेल, विकासकाची काहीतरी बाजू असेल. शिखर तक्रार निवारणाची मीच बोलतो ते खरं आहे आपण मानू शकत नाही, पण ते पण बरोबर आहे. तर त्यांनी हे जे पेपर जे आहेत ना, आम्ही संवाद साधू माझ्याशी, त्यांनी सिद्ध करावं की हे पेपर खोटे आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनाचा अवमान केला नाही. त्यांनी परिपत्रक 155, 153 आणि 166 प्रमाणे लोकांना भाडी दिलेली नाही, हे खोटं आहे. विकासाने सगळ्यांना भाडी दिलेली आहे, त्यांनी सांगावं. मी तात्काळ माझं उपोषण मागे घेईन.
मागे तर घेईनच, याच्या पुढे मी कधी उपोषण करणार नाही. सर तुम्ही आता कशी बोलला की न्यायव्यवस्थेवरती विश्वास नाही. आमचा न्यायव्यवस्थेत पूर्ण विश्वास आहे. पण 12 वर्षानंतर जर आम्हाला कोर्टात किंवा न्यायव्यवस्थेकडे दाद मागायला जात असेल तर प्राधिकरणाने काय केलं? आमची 12 वर्ष फुकट झाली. आज माझं एज 55 वर्ष आहे आणि ती किती वर्ष मी राहीन हे मला माहित नाही. मी त्या घरामध्ये जाईन का नाही मला माहित नाही. तर आम्हाला सरकारला किंवा प्राधिकरणाला कळकळीची विनंती आहे की आमचं भाडं आणि आमच्यावरती जी चुकीची कारवाई झालेली आहे 33ची ती तुम्ही काढून टाकावी. कारण जे पेपर आहेत त्या पेपरच्या अनुषंगाने आम्हाला एकदा 2025ला आम्हाला पात्रतेचं लेटर पण दिलेलं आहे. पण ते लेटर नंतर त्यांची जी एजन्सी आहे त्यांनी ते लेटर आम्हाला सांगितलं की जर तुम्हाला एक हायर अथॉरिटी जर तुम्हाला अपात्र करत असेल तर लोअर अथॉरिटीवर तुम्ही जाऊ शकत नाही. आणि ते त्यांनी लेटर खारिज करून टाकलं. म्हणजे दोन वेगवेगळे निर्णय कसे होऊ शकतात? एक तर आम्ही पात्रता असू शकतो किंवा आमच्यावरती कारवाई झाली ती चुकीची असू शकते किंवा कारवाई खरी असू शकते. आणि न्यायव्यवस्थेत कोर्टामध्ये जाण्यामध्ये आमच्या सामान्य माणसाकडे 12 वर्ष भाडं भरून आमच्याकडे कोर्टामध्ये जाण्यासाठी पैसा आहे का? एक वकील किती पैसे घेतो तुम्हाला पण माहिती आहे. म्हणजे घरही आम्ही दिलं. आम्हाला म्हणजे वडील आमचे म्हणजे 1965 पासून तिथे राहत आहेत. आमचं घरही काढून घेत आहे. प्लस आम्हाला तुम्ही कोर्टामध्ये जायला सांगत आहे. म्हणजे हा कुठला न्याय आहे? आम्ही सगळ्यांना भेटून झालेलो आहोत म्हणून या आम्हाला उपोषण का करायला लागत आहे? जर आम्हाला मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्हाला पोचायला देत नाहीत ना. तुमच्या माध्यमातून जर आम्हाला भेट होत असेल तर अति उत्तम आहे. आम्ही तिन्ही उपोषणामध्ये पहिलं उपोषण आम्हाला करावंच लागलं नाही कारण की आम्हाला असीम गुप्ता साहेबांनी लेटर दिलं आम्ही केलं. दुसऱ्या आणि तिसऱ्या उपोषणाला आम्ही कायम मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची भेट मागतो पण आम्हाला भेटच दिली गेली. आणि शक्य तेवढ्या सगळ्या आमदार खासदार नगरसेवक यांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. पण कोणी याच्यात पडत नाही कारण तेच सांगतो ना प्राधिकरणामध्ये भ्रष्टाचारच एवढा वाढलेला आहे की त्याचं सगळ्यांना काहीतरी जात असेल म्हणून असेल काय ते मी सांगू शकत नाही की मला माहिती नाही. कोणीच दखल माझ्याकडे सगळे पत्रव्यवहार आहेत. आतापर्यंत आम्ही सगळ्यांना पत्रव्यवहार केलेले आहे. खासदार असू देत आमदार असू देत देवेंद्र फडणवीस साहेबांचे माझ्याकडे लेटर आहेत. एकनाथ शिंदे साहेबांचे लेटर आहेत. त्यांचे जे म्हणजे महाराष्ट्र शासनाचे जे प्रमुख हे जे आहेत राजेंद्र देसाई साहेब त्यांनी प्राधिकरणाला लिहिलेली लेटर आहेत की यांचा विषय सॉल्व्ह करा. त्यांना उपोषण करण्याला भाग पडू नये. इतके दिवस आम्ही त्यांच्यासमोर संघर्ष करतोय. त्यावेळी तिसऱ्या उपोषणाला त्यांनी उपोषण का सोडलं की कमिटी बरखास्त करायला सांगितलं पण बरखास्त केलीच नाही. उपोषण सोडण्याचा फक्त तिघांनाच बरखास्त आणि आजही तेच चालवत आहेत कमिटी. ते तुमच्या बरोबर आहेत कसे असतात ते 150 लोक नाही ना. ते सांगतो ना लोक घाबरत आहेत बिल्डरला. आजही तुम्हाला सांगतो कोणालाच भाडी भेटत नाही. एक 10-20-25 लोकांना सोडलं तर भाडी भेटत नाही. ते काय पण 106 लोकांनीच फक्त तक्रार केली आमची भाड्यासाठी. असं आहे. त्याचं काय माहिती आहे का सर? पहिला त्याने जे 33A लावला आमच्यावरती लावला 17 लोकांवरती आणि तो प्रत्येक वेळी लोकांना तिथीच भीती दाखवतो. त्यांचं घर काढून घेतलं तुमचं पण काढून नाही. लोक त्यामुळे घाबरतात. प्रत्येकाला एक घर हवं असतं. कोणी कोर्टाच्या पायऱ्या किंवा प्राधिकरणाकडे फेऱ्या मारणार. कशा मारणार? काम सोडून फेऱ्या मारणार ना. भीतीपोटी लोक जात नसतील किंवा अपोज करत नसतील. म्हणून मी आज आपल्यासमोर निवेदन करतोय जसं तुम्ही सांगितलं तसं की त्याचं माझं त्यांना खुलं चॅलेंज आहे की त्यांनी माझ्यासमोर बसावं. पत्रकार परिषदेसमोर त्यांनी सांगावं की हे पेपर खोटे आहे. मी तात्काळ याच्यावर उपोषण करणार नाही. आयुष्यात कधी उपोषण करणार नाही. गरजच नाही. पण जर त्यांची हे जर माझे पेपर बरोबर असतील तर त्यांनी आमची संपूर्ण कारवाई रद्द करावी. सगळ्यांची भाडी द्यावी. प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा.
हा जे प्रकल्प कधी पूर्ण होणार याची आम्हाला माहिती नाही. आणि म्हणून मी हे आव्हान आपल्यासमोर करतोय, त्याची दखल घ्यावी त्या लोकांनी. आणि आपणही जसं आपण म्हणालात, आत्ता आम्ही आत्महत्या करणार नाही, कारण जे लोक माझ्याकडे आशेने बघतायत, 2000 सालापासून मी त्यांच्या सोबत आहे, ते माझ्यासोबत आहे. जे आजही रविवारी आमची मिटिंग झाली त्यामध्ये आमच्या 72 लोक आमच्याबरोबर मिटिंगला होते, त्याचे पण माझ्याकडे व्हिडिओ वगैरे सगळं आहे. तर आता त्यांनी जो आपल्याला विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाच्या जोरावर आम्ही 17 तारखेला उपस्थित करू. तर आपल्याला काही होऊ दे, किती लोक बसणार आहे 17 तारखेला? आम्ही प्रत्येक दिवशी कमीत कमी 20 लोक तरी बसू. पण जर शनिवारपर्यंत ते नाही जर झालं, कारण आता कसं माहिती आहे, उपोषण करण्यावर सुद्धा बंदी. तुम्हाला सकाळी 9:30ला बसायचं, 5:30ला घरी जायचं सांगतात. आता मी आजारमधून पनवेलला जाणार, 7-8 दिवसानंतर हालत अशी होते की आपल्याला एक ओला म्हणून जावं लागतं.